विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 त्यामधील आपण प्रकरण 3 त्रिकोणाचा भाग पाहणार आहोत. त्रिकोणाला किती बाजू असतात हो? त्रिकोणाला 3 बाजू असतात. कोण किती असतात? 3 कोण असतात. 3 बाजू आणि 3 कोण यांच्या संयोगाने त्रिकोणाची आकृती तयार होते. हे आपल्याला माहित आहे. त्रिकोणाचा गुणधर्म काय असेल हो? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा सुद्धा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहोत. तर आज आपण त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. काय पाहणार आहोत? त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. दूरस्थ अंतरकोन कशाला म्हणतात? त्रिकोणाच्या कोणत्याही बाह्य कोनाच्या रेषीय जोडी सोडून उरलेले 2 कोन म्हणजे त्या बाह्य कोनाचे ते दूरस्थ अंतरकोन. या आकृतीमध्ये बघा, कोन PRS हा काय बाह्य कोन आहे. कोन PRS हा काय बाह्य कोन आहे. मग त्याचा रेषीय जोडीतील कोन कोणता आहे? PRQ. हा सोडून उरलेले 2 कोन म्हणजे काय? P आणि Q. म्हणजे कोन QPR आणि कोन PQR हे काय झाले? दूरस्थ अंतरकोन. आलं लक्षात? मग आता याचा प्रमेय काय असेल हो? याचा प्रमेय आहे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. लक्षात येतंय? मग आता या प्रमेयानुसार इथं आकृती काढलेली आहे. आकृती कोणती आहे? PQR आणि त्याचं बाह्य कोन काय दाखवलंय? PRS. त्याचं बाह्य कोन काय दाखवलंय? PRS. मग यावरून आपल्याला पक्ष, साध्य, सिद्धता तयार करायची असते. इथं काय लक्षात बघा. मग आता दिलेल्या गोष्टी म्हणजे पक्ष. दिलेल्या गोष्टी म्हणजे काय? त्रिकोण PQR दिलेला आहे आणि त्याचा बाह्य कोन काय दिलाय? PRS. ह्या दिलेल्या गोष्टी आहेत. म्हणून आपण पक्ष घेणार आहोत. बघा, यावर आपण दिलेल्या गोष्टी म्हणजे काय असतात? पक्ष असतात. मग पक्ष काय येणार याच्यामध्ये? त्रिकोण PQR आहे व त्याचा बाह्य कोन कोणता आहे हो? बाह्य कोन? बाह्य कोन PRS. कोन PRS आहे. हे काय झालं? पक्ष. हे काय झालं? पक्ष. आता साध्य बघूयात आपण. प्रमेय वाचत वाचत पक्ष साध्य तयार करायचं असतं बरं का. दिलेल्या गोष्टी म्हणजे पक्ष, म्हणजे काढायचे ते साध्य. काय काढायचंय? दूरस्थ बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. मग बाह्य कोनाचे माप, बाह्य कोन कोणता आहे याच्यामध्ये? माप कोन PRS. बाह्य कोन कोणता आहे? PRS. म्हणून माप कोन PRS बरोबर त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतका. दूरस्थ अंतरकोन कोणते आहेत? PQR आणि QPR. PQR आणि QPR. मग बरोबर माप कोन PQR
अधिक मापकोन QPR. कळतंय? पक्षसाध्य लक्षात येते सगळ्यांच्या? ओके. आता आपण सिद्धता पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? सिद्धता. त्रिकोण कोणता आहे? PQR. त्रिकोण कोणता आहे? PQR आहे. मग आपल्याला त्रिकोणाचा गुणधर्म माहितीये का हो? काय माहितीये त्रिकोणाचा गुणधर्म? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग तीन कोण कोणते? कोण P, कोण Q आणि कोण R. मापकोन QPR अधिक मापकोन PQR अधिक मापकोन PRQ बरोबर 180 अंश. बरोबर काय? 180 अंश. याला काय? त्रिकोणाचे प्रमेय किंवा गुणधर्म. त्रिकोणाचा प्रमेय काय? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्मानुसार तिन्ही कोणाची बेरीज काय घेतली आपण? 180 अंश. मग या त्रिकोणामध्ये कोण PRS हा बाह्य कोण आहे. त्या बाह्य कोणाचा रेषीय जोडीतील कोण कोणता आहे? PRQ. मग रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म काय सांगतोय? तर रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार दुसरं विधान येईल. मापकोन PRS अधिक मापकोन PRQ बरोबर 180 अंश. 180 अंश. याला कारण काय येणार? रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. कारण रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग या दोन्ही विधानाचं थोडस निरीक्षण करा बघू सगळेजण. सगळेजण थोडस निरीक्षण करा. लक्षात येईल तुम्हाला. काय आहे? दोन्ही विधानाचं निरीक्षण केलं तर एक बाजू कशी दिसते आपल्याला? समान दिसते. कुठली बाजू समान दिसते? 180 अंश 180 अंश. दोन्ही बाजू समान आहेत. एक बाजू कशी आहे? समान आहे. एक बाजू समान आहे म्हणजे दुसरी बाजू सुद्धा काय असणार आहे? समान असणार आहे. एक बाजू समान आहे म्हणजे दुसरी बाजू सुद्धा काय असणार आहे? समान असणार आहे. म्हणून आपण इतर घेणार आहोत मापकोन QPR अधिक मापकोन PQR अधिक मापकोन PRQ बरोबर मापकोन PRS अधिक मापकोन PRQ. कळतंय का? काय आलं? विधान 1 आणि 2 वरून. विधान 1 व 2 वरून. हे लक्षात येते का बघा सगळ्यांच्या? एक बाजू 180 म्हणून दुसरी बाजू सुद्धा काय घेतली आपण? समान घेतली. आता तिसऱ्या विधानाचं थोडस निरीक्षण करा बरं का. काय बघा? QPR, PQR आणि PRQ दोन्ही बाजूमध्ये मला मापकोन PRQ दिसतंय. बरोबर आहे? ओके. मग याच्यामध्ये आपण बाजू बदलली काय होणार? चिन्ह बदलणार. अधिक मापकोन PRQ वजा मापकोन PRQ जाणार. म्हणजे दोन्ही बाजूतील समान पदांचा आपण लोप करूयात. समान पदांचा आपण काय करूयात? लोप करूयात. म्हणजे राहिलेली पद काय राहिले? मापकोन QPR अधिक मापकोन
पी क्यू आर बरोबर माप कोन पी आर एस. माप कोन पी आर एस. विधान 3 वरून. विधान 3 वरून. साध्याच्या रोखाने थोडस मांडणी बघा. बाह्य कोन पी आर एस म्हणजे माप कोन पी आर एस. फक्त आपण काय केलंय, मांडणी बदलली आहे. माप कोन पी आर एस बरोबर माप कोन क्यू पी आर अधिक माप कोन पी क्यू आर. विधान 4 वरून. मिळालं का बघा साध्य. काय होतं साध्य, बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजे इतका असतो. या म्हणून आपण काय आलं साध्य आपलं, माप कोन पी आर एस बरोबर माप कोन क्यू पी आर अधिक माप कोन पी क्यू आर. कळतंय सगळ्यांना. ओके. शिकलेल्या भागावरती आपण आता सराव संच 3.1 मधली काही उदाहरणं पाहणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला आहे, आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी चा कोन एसीडी हा बाह्य कोन आहे. कोन बी बरोबर 40 अंश, ए बरोबर 70 अंश, तर माप कोन एसीडी काढायचे आहे. दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा. ए बरोबर किती अंश दिलाय, 70. ए बरोबर 70 अंश आणि बी बरोबर किती दिलंय, 40. बी बरोबर किती दिलंय, 40. यावरून आपल्याला कोन एसीडी काढायचंय. आपण शिकलेल्या गुणधर्मावरून काय काढायचंय, कोन एसीडी काढायचंय. मग आता ए आणि बी ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. कोन ए चं माप आणि कोन बी चं माप दिलंय. हे कोन कसे आहेत, कोन एसीडीचे दूरस्थ अंतरकोन आहेत. माप कोन एसीडीचे काय, दूरस्थ अंतरकोन. आपण प्रमेय काय बघितला, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असते. यानुसार काय येणार हो इथं, माप कोन एसीडी बरोबर माप कोन एबीसी अधिक माप कोन बीएसी. त्याला कारण काय येणार, दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. यात किमती ठेवूयात आता. म्हणून माप कोन एसीडी काढायचे आहे तसंच ठेवूयात. बरोबर एबीसी किती अंशाचा दिलाय हो, आकृतीवरून सांगा किती येते, 40 अंश. माप कोन बीएसी बघा आकृतीवरून सांगा किती येईल, 70 अंश. म्हणून माप कोन एसीडी बरोबर 40 अधिक 70 म्हणजे किती येणार, 110 अंश. म्हणजे बाह्य कोनाचं माप किती आलं, 110 अंश. कारण दोघांची काय आली, बेरीज. कळतंय. ओके. दुसरं उदाहरण बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये माप कोन पी बरोबर 70 अंश, क्यू बरोबर 65 अंश, तर कोन आर चे माप काढायचे आहे. दिलेल्या गोष्टी बघा. कोन पी किती आहे, 70. कोन पी 70. कोन क्यू किती आहे, 65. कोन क्यू किती आहे, 65. मग आता आपल्याला इथं कुठला गुणधर्म वापरता येईल,
त्रिकोणाचे 2 कोन माहिती आहेत, तिसरा कोन काढायचा आहे म्हणजे त्रिकोणाचे प्रमेय. त्रिकोणाचं प्रमेय काय सांगतोय? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच काय येणार? माप कोन QPR अधिक माप कोन PQR अधिक माप कोन PRQ बरोबर 180 अंश. कारण काय? त्रिकोणाचे प्रमेय किंवा गुणधर्म. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून QPR किती आहे बघा? QPR 70 अंश. PQR किती आहे? 65 अंश. PRQ म्हणजेच कोन R, मापकोन R. मापकोन R. PRQ म्हणजेच मापकोन R बरोबर 180 अंश. बरोबर 180 अंश. आता 70 आणि 65 यांची बेरीज 135 अंश. 135 अंश अधिक मापकोन R बरोबर 180 अंश. बरोबर 180 अंश. म्हणून आता अधिक 135 आहे, त्याला पक्षांतर करूयात. वजा 135. मापकोन R बरोबर 180 वजा 135. 180 वजा 135. म्हणून मापकोन R बरोबर 0 5 जातने 10 5 गेले 5, हातचा आला 1, 8 4 गेले 4, 1 1 गेला 0. म्हणजे मापकोन R चं माप किती आलं? 45 अंश. कोन R चं माप किती आलं? 45 अंश. कोणता गुणधर्म वापरून आलं? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्माचा वापर करून कोन R चं माप किती आलं? 45 अंश. येते का लक्षात सगळ्यांच्या? तिसरं उदाहरण बघा. त्रिकोणांच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोनाचं माप काढायचंय. मग त्रिकोणाचा पहिला कोन x अंश, दुसरा कोन x वजा 20 अंश, तिसरा कोन x वजा 40 अंश. मग प्रत्येक कोनाचं माप काढण्यासाठी पहिला कोन त्रिकोणाचा पहिला कोन बरोबर x अंश. त्रिकोणाचा दुसरा कोन बरोबर x वजा 20 अंश. त्रिकोणाचा तिसरा कोन बरोबर x वजा 40 अंश. अशी माप आहेत, तर प्रत्येकाचा कोन आपल्याला काढायचा आहे. मग आता कोन काढत असताना कोणता गुणधर्म वापरावा लागेल? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्माचा वापर करायचा आहे. पहिला कोन काय? x अधिक x वजा 20 अधिक x वजा 40 बरोबर 180 अंश. कारण त्रिकोणाचा गुणधर्म किंवा त्रिकोणाचा प्रमेय. त्रिकोणाचा प्रमेय. बघा आता म्हणून 1x अधिक 1x वजा 20 अधिक 1x वजा 40 बरोबर 180. बरोबर 180 अंश. आता सजातीय पद बघूयात. 1x 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 म्हणजे किती झाले?
3x वजा 20 वजा 40 समान चिन्ह दोघांची बेरीज आहे तेच चिन्ह वजा 60 बरोबर 180 बरोबर 180 म्हणून 3x बरोबर 180 वजा 60 ला पक्षांतर करा अधिक 60 वजा 60 ला पक्षांतर केलं अधिक 60 म्हणून 3x बरोबर 180 अधिक 60 म्हणजे काय येणार 240 आता गुणिले 3 आहेत पक्षांतर करा भागिले 3 x बरोबर 240 भागिले 3 भागिले काय येणार 3 म्हणून आता भाग उडूयात 3 1 3 3 8 24 शून्याशी 0 म्हणून x बरोबर किती येणार x बरोबर 80 अंश x बरोबर काय आलं 80 अंश लक्षात येते मग आता पहिल्या कोणाचे माप म्हणजे त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप पहिल्या कोणाचं माप काय मानलं होतं आपण पहिल्या कोणाचं माप बरोबर x मानलं होतं पहिल्या कोणाचं माप किती आलं 80 अंश पहिल्या कोणाचं माप काय आलं 80 अंश त्रिकोणाच्या पहिल्या कोणाचे माप आता म्हणून त्रिकोणाच्या दुसऱ्या कोणाचे माप काय मानलं होतं x वजा 20 म्हणजे 80 वजा x वजा 20 म्हणजेच काय 80 वजा 20 80 वजा 20 म्हणजे किती येणार 60 अंश त्रिकोणाच्या दुसऱ्या कोणाचे माप किती येणार 60 अंश आता त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप काय होणार बघा काय मांडलंय आपण तिसऱ्या कोणाचं माप बघा x वजा 40 x किती आहे 80 80 वजा किती येणार 40 म्हणून त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप बरोबर 80 वजा 40 म्हणजेच किती येणार 40 अंश किती येणार 80 वजा 40 म्हणजेच काय 40 अंश कळतंय सगळ्यांच्या लक्षात येतंय सगळ्यांच्या लक्षात येतंय ओके आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत चौथं उदाहरण कुठलं उदाहरण पाहणार आहोत चौथं उदाहरण काय बघा चौथं उदाहरण त्रिकोणाच्या तीन कोणापैकी तीन कोणांपैकी एक कोण सर्वात
लहान कोनाच्या सर्वात लहान कोनाच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे तर त्या तिन्ही कोनांची मापे काढा. तर त्या तीनही कोनांची मापे काढा. उदाहरण नीट वाचा. त्रिकोणाच्या तीन कोनापैकी एक कोन सर्वात लहान कोनाच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोनांची माप आपल्याला काढायची आहेत. आता म्हणून आपण काय करूयात, सर्वात लहान कोन 1 मानूयात. सर्वात लहान कोन 1 मानू. सर्वात लहान कोन काय म्हणूयात, 1. मग उदाहरणाच्या अटीनुसार दुसरा कोन काय होईल, दुसरा कोन काय त्याच्या दुप्पट आहे, म्हणून काय येणार 2 होईल. अटीनुसार, उदाहरणाच्या अटीनुसार तिसरा कोन काय होणार, 3 होईल. कळतंय का बघा. उदाहरणामध्ये वाचत तयार करायचंय. सर्वात लहान कोन माहिती नाही म्हणून काय म्हणलं, x. अटीनुसार तो कोन काय दुप्पट आहे म्हणून 2x, आणि तिसरा कोन काय तिप्पट आहे म्हणून 3x. मग आपल्याला तिन्ही कोनांची मापे काढायची आहेत. मग दिलेल्या वरच्यावरून कोणता गुणधर्म वापरता येईल इथं, तर आपल्याला त्रिकोणाचा प्रमेयाचा गुणधर्म वापरता येईल. कोणता प्रमेय, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, या गुणधर्माचा वापर करता येईल. 1x अधिक 2x अधिक 3x बरोबर 180. 1x अंश 2x अंश 3x बरोबर 180. याला कारण त्रिकोणाचे प्रमेय. याला कारण काय, त्रिकोणाचे प्रमेय. किमती ठेवूयात. काय काय येणार, सजातीय पद आहेत 1x 2x 3x म्हणजेच काय येणार 2 आणि 3 आणि 3 6x बरोबर 180. म्हणून गुणिले 6 आहेत, पक्षांतर करूयात, भागिले 6. 180 भागिले 6. 180 भागिले 6. म्हणून भाग उडूया. 6 1 6, 6 3 18, 0 0. काय येणार बघा इथं आता, म्हणून x बरोबर 30 अंश. x बरोबर काय आलं 30 अंश. कळतंय, x बरोबर 30 अंश म्हणजे सर्वात लहान कोन काय झाला 30 अंश. म्हणून त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे
कोणांची मापे काय येणार 30 अंश दुप्पट आहे म्हणजेच काय येणार दुसऱ्या कोणाचं माप 2 गुणिले 30 म्हणजेच काय होणार 60 अंश दुसऱ्या कोणाचं माप बरं का. आता त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप बरोबर काय होणार 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश बरोबर काय येणार 90 अंश. दुसऱ्या कोणाचं माप किती आलं 60 अंश दुसऱ्या कोणाचं माप किती आलं 60 अंश पहिल्या कोणाचं माप किती आलं 30 अंश होतंय. त्रिकोणाच्या त्या तिन्ही कोणांची माप काय झाली 30 अंश 60 अंश आणि 90 अंश लक्षात येत आहे. ओके आकृतीमध्ये 5वा प्रश्न बघा. आकृतीमध्ये दिलेल्या कोणांच्या मापावरून एक्स वाय आणि झेड याच्या आपल्याला किमती काढायच्या याच्या काय काढायच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. अगदी सिंपल मेथड बघा आपल्याला जे प्रमेय शिकलेलं आहोत त्याच्यावरतीच आधारित आहे लक्षात येते का बघा. मग आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. अगोदर त्या गुणधर्मानुसार आपण काय करूयात पहिलं विधान घेऊयात एक्स अधिक वाय अधिक झेड कारण त्रिकोणाचे 3 कोण आहेत तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. विधान 1 याला कारण त्रिकोणाचे प्रमेय त्रिकोणाचे प्रमेय. मग आता आपल्याला दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय माहिती दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय माहिती आहे. काय दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या प्रमेयावरून आपल्याला सोडवायचं आहे. सुरुवातीला आपण 100 अंश घेऊयात. कोण माप कोण TEN TEN बरोबर TEN बरोबर एक्स अधिक झेड TEN बरोबर एक्स अधिक झेड. TEN किती आहे 100 आहे TEN किती आहे 100 बरोबर एक्स अधिक झेड बरोबर काय येणार एक्स अधिक झेड. याला काय दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. याला विधान 2 म्हणूया याला विधान 2. जसं TEN घेतलात तसं बाह्यकोन कोणतं अजून एक EMR बाह्यकोन कोणतं आहे EMR म्हणून माप कोण EMR बरोबर कुठले कोण आहेत बघा दूरस्थ आंतर EMR हा बाह्यकोन आहे दूरस्थ आंतरकोन एक्स आणि वाय बरोबर एक्स अधिक वाय याला सुद्धा कारण दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय कळतंय. मग आता यात किमती ठेवा. माप कोण EMR बरोबर किती आहे बघा 140 अंश किती आहेत 140 अंश बरोबर काय येणार बघा एक्स अधिक वाय 140 बरोबर एक्स अधिक वाय याला समीकरण 3 म्हणूयात याला समीकरण 3 म्हणूयात. लक्षात येते का बघा पहिलं समीकरण एक्स अधिक वाय अधिक
झेड बरोबर 180 अंश. दुसरं समीकरण 100 बरोबर x अधिक झेड. तिसरं समीकरण 140 बरोबर x अधिक y. मग आता ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून काय ठेवायची आपल्याला किंमत? x अधिक y बरोबर 140 अंश. म्हणून 140 अधिक झेड बरोबर 180 अंश. म्हणून झेड बरोबर 140 ला पक्षांतर करा, वजा होतील 180 वजा 140. म्हणून झेड बरोबर काय येणार बघा, 180 वजा 140 म्हणजे 40 अंश. म्हणजे झेड बरोबर किती आलं? 40 अंश. कळतंय सगळ्यांना? काय झालं? झेडची किंमत आली. आता झेडची किंमत ठेवून आपल्याला अगोदर काय करायचं बघा, इथं दुसरं समीकरण बघा. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवायची. समीकरण 2 काय बघा? 100 आहे. 100 बरोबर x अधिक झेड आहे. 100 बरोबर x अधिक झेड. झेडची किंमत किती आहे? 40. झेडची किंमत किती आहे? 40. मग आता अधिक 40 ला पक्षांतर करूयात, वजा 40. 100 वजा 40 अधिक 40 ला पक्षांतर केलं, वजा 40 बरोबर x. म्हणून x बरोबर 100 वजा 40 किती येणार? 60. कळतंय? 100 वजा 40 किती येणार? 60. मग आता x ची किंमत मिळाली, z ची किंमत मिळाली. आता y काय काढायचं आपल्याला? y काढायचे. y काढण्यासाठी ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवलं तरी चालतंय किंवा 3 मध्ये ठेवलं तरी चालतंय. समीकरण 3 मध्ये ठेवून म्हणून काय येणार? तिसरं समीकरण काय बघा, 140 बरोबर x ची किंमत 60 अधिक y. कळतंय का बघा? आता अधिक 60 आहेत, त्याला पक्षांतर करूयात, वजा 60. म्हणून
140 वजा 60 बरोबर y. 140 म्हणून y बरोबर किती येणार 80. y बरोबर किती येणार 80. कळतंय का बघा. दिलेल्या माहितीवरून x ची किंमत, y ची किंमत आणि z ची किंमत आपण काढू. x बरोबर किती आलं 60 अंश, y बरोबर किती आलं 80 अंश आणि z बरोबर किती आलं 40 अंश. ओके. सगळ्यांना उदाहरणं समजलीत का बघावं. आतापर्यंत घेतलेली उदाहरणं सगळ्यांना समजलीत. मग आता या शिकलेल्या भागावरून मी तुम्हाला आता घरचा अभ्यास देणार आहे बघा. काय देणार आहे? घरचा अभ्यास देणार आहे. सरासंच 3.1 मध्ये प्रश्न 1 ते प्रश्न 8 सोडवा. घरचा अभ्यास लक्षात येते का बघा सगळ्यांच्या. सराव संच 3.1 मध्ये प्रश्न 1 ते प्रश्न 8 सोडवा. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि 8वा प्रश्न सोडवायचे. माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाउंट वरती पाठवायचे आणि त्यामध्ये तुम्हाला काय अडली असतील तर तेही तुम्ही पाठवायचे आणि ती सोडवून घ्यायची. लक्षात येते का लक्षात सगळ्यांच्या. ओके. मग आता आपण अभ्यास करणार ना. रेग्युलर अभ्यास करायचे.